तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय उप्पन फेस्टिवलला। आजचा दिवस आहे 9 फेब्रुवारी आणि गर्दी बघा, आजूबाजूला तेवढी गर्दी आहे, फुल गर्दी, पूर्ण रोड भरले, पूर्ण रोड भरला। हे आता आम्ही येऊरला जाणार रोड आहे तिथे आहे, गाडी सध्या इकडे लावलेली आहे मी। ब्लॅक चला इथून चालत जावं लागणार आहे आपल्याला, पुढे जायला रस्ता नाहीये पप्पासकडे देते आणि खूप गर्दी आहे तिकडे, सगळं ब्लॉक करून ठेवलं असेल त्या लोकांनी। हा घेतो पिशव्या सगळं माझ्याकडेच येणार आहे, जड वस्तू काय नाही, पाण्याची बॉटल आहे तुला घेतलेली, सतरंजी आहे बसताना, 4 जण आम्ही येतो। सुरभी का कुछ बोलना है क्या? गर्दी लय, बरं झालं गाडी लावायला जागा भेट आहे ना। समोर बघा सगळं पोलिसांनी ब्लॉक करून ठेवलंय, जायला नाही देणार तिथं। चला बघूया पुढे कसं काय। हे असं इथे बॅरिकेडिंग केलेलं आहे, बघू शकता पोलीस थांबले, दूरचा रस्ता आणि इथून सगळे हे असे छोटे छोटे शॉप सुरू झाले। लगेच ज्वेलरी बघायचं काम चालू झालेलं आहे। थांबा ताई, कसं आहे, मस्त आहे ना, काय बघणार ज्वेलरी, गळ्यातलं कान, हे छान वाटतंय ना, ते लय आवडते। मी बोलते की इथं बोर होते, आहे ना, तुझं कधी पण बोरच होते, कुठं आलीस तू, थोडी सोनाला मोठी होते, सोनाला मी सोना आणि तू आहे ना फिरणार आहे, मग सोनाला लय आवड आहे असं मार्केट फिर, परीला नाही आहे ना, परी आणि मला पण नाही। काय झालं, कचरा उद्या जे महानगरपालिकेचे असतात ना सफाईगार, काय हो, जे सफाई करतात कर्मचारी ते करतात। आज तारक मेहता येणार आहे। हो काय, कुठे लिहिलंय? तिकडं आतमध्ये। हो का, ठीक आहे, जाऊन बघू आम्ही। मागच्या ह्याच्यात बरेचसे लोक येऊन गेलेले आहेत। कोण कोण येऊन गेले? शान येऊन गेलाय, आदर्श शिंदे येऊन गेले, शिंदे, मिलिंद शिंदे, ते लोक आलते भरपूर। यावेळेस बोर्ड आलेला कोणतरी, यावेळेस बोर्ड नाही लावलं, बघू हा शैलेश लोधा। चला बघूया, तारक मेहता वाला आहे ना, म्हणजे तारक मेहताचा कॅरेक्टर करत होता तो, आता नाही करत, आपण गाडीवर आलो म्हणून। हो आई आली, सगळं भरलं, ती बाजू ही बाजू, मेलाच लागलाय काय। हो चलो, तर हा बघा, हा गेट आहे, हा गेट आहे उपनला जो आपण आतमध्ये जातो। सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, वरती मस्त विठ्ठलाची मूर्ती आहे, या बाजूला कलाकार आणि इतर लोकांचे पोस्टर दिसत आहेत आणि आजूबाजूला लाइटिंग पण आहे चांगली। हे बघा तिथे समोर पण मस्त वारकरी लोकांसाठी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि हे करून ठेवलेली, हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। कुठं पण हरवलं नाही, इथे उभं राहायचा, त्या शिवाजी महाराजांचा तिथे येऊन उभा राहायचा, महाराजांची मूर्ती आहे ना तिथं, हरवलं तर म्हटलं कुठं पण, पोरीनं म्हटलं कुठं पण असं गर्दीत हरवलं तर तिथं येऊन उभं राहायचं, समज ना, कुठं तिथं। हा आधी सांगायला लागतंय पोरांना, कानातले बघ कशी आहेत, गर्दी इथून मेन गर्दी सुरू झाली बघा, गर्दीच गर्दी। हे जरा तिथे महाराजांच्या इकडे जरा उभं राहून फोटो काढून घे। हा सोनो, तिकडे जायचे फोटो काढायला। अरे पण आपला फोटो कोण काढल? एक काम करूया का, सेल्फी टाईप व्हिडिओ घेऊ का, त्यातून फोटो काढता येईल आपल्याला? अहो लाईन लावले लोकांनी वाटते, पुढे लाईन आहे नाही का फोटो काढायला? अरे हो, बघा महाराजांची मूर्ती या साईडला, संत तुकाराम या साईडला ज्ञानेश्वर, वरती विठ्ठलाचे लावलेलं आहे। बघूया, ट्राय करून आम्ही फोटो काढण्याचा प्रयत्न करतो, बघू। आहे इथे पण समोर पण उभं राहू शकता ना सुरभी, ए सुरभी, नाही 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 नाही, इकडे या सुरभी, पुढे गेली, तिला आवाज येतो, ती गेली पुढे निघून। नाही जाऊन देतो,
काय आलं हा काय आलं नाही जाऊन देत वरती. नाही आहे? ठीक आहे तिथून समोरून काढा ना. त्यांच्या ओळखीचे असतात त्याला जाऊन हा आहे ना ओळखीच्या लोकांना दे. असं आता इथून ते वरती जाऊन हे करू शकतात म्हणजे. फक्त हे दोघींना पाठवणार. तर आपण ट्राय केलं इकडून जायचं पण ते म्हणतात नका जाऊ म्हणून. त्यांच्या ओळखीचे आहेत, त्यांनाच पाठवतात ते लोक. तर इथे समोर उभं राहून आणि इकडे फोटो काढण्याचा प्रयत्न करू आपण. मस्त येईल. या हो, तुम्ही पण या. हा मी असा येतो हा या ना. असं आम्ही सगळे येतो की नाही काय माहिती बघू. तर इथे चांगलंच फोटो सेशन झालंय आमचं या साईड वरून बघण्यासारखं आहे. काय वरती जाऊन नाही दिलं आपल्याला पण इथे आपण फोटो काढून घेतले सिंगल आणि चला बघूया एक एक साईड फिरून. पहिले ही साईड जाऊन असं फिरून येऊ आम्ही त्या साईड आहे ना. तिकडच्या मागच्या साईडला सगळं ते ड्रॉइंग वगैरे त्याचं आहे ना. हा इकडे आतमध्ये असेल ते. आत- मग तिकडच्या पहिले side. तिकडे जायचंय का इकडे फिरायचंय तुला. पहिला इकडं जाऊ ना मग. नाही हा स्टेज आहे आतमध्ये ऑडिटोरियम आहे. मुद्रा स्टेज केलाय त्याच्यात आतमध्ये गाण्याचा कार्यक्रम आहे काय आहे बघूया. आजचा कार्यक्रम भरतनाट्यम बरीच गर्दी आहे ऑडिटोरियम. दिसतंय का त्या बाजूने बघ त्या बाजूने हे गर्दी बघा. हे त्याचे कलाकार आहेत ते फोटो काढून घेत आहेत जे नृत्यक आहेत नाचणारे डान्सर्स. या बाजूला जे ऍक्ट करतायत त्या डान्समध्ये ती लोक आहेत. काय मग दोन्हीला पुढे पाठवलंय तिथे जाऊन बघायला सांगितलं. तिथे जाऊन बघा तिथे जाऊन बसतील. समोर चालू आहे. इथून बाहेर निघालो आम्ही. इकडे नको जायला. इकडे म्हणत होती आतमध्ये येऊन दाखवूया वगैरे काय काय आहे ते. इकडे स्टॉल लावलेले पण सगळे ना. हा सगळा पूर्ण ब्लॉगच मोठा होईल मग. आपण तिकडचं दाखवू कुठलं चित्रकला वगैरे. चला लास्ट टाइम केलं होतं त्यापेक्षा मोठा एम्पी थिएटर केलाय महाराजांचा तिथे. म्हणजे समोर स्टेज वगैरे लावून आणि सगळं बॅरिकेड लावून व्यवस्थित केलंय. या बाजूने मागच्या बाजूने थोडा शॉर्टकट आहे तिथून जातो आम्ही. चला तिकडे काय चित्रकला भेटतात काय कलाकृती आहे ते बघायला भेटतील. तिथे आतल्या बाजूला काय कलाकृती आहे तलावाच्या साईडला जे आहे तिथे जाऊन आपण रील काढूया. असं रील काढूया. कसा ते नाही का आता हिला रील काढायचे फोटो काढायचे ब्लॉग पण मलाच करायचा आहे. ह्याच मोबाईल मध्ये सगळं ह्याच मोबाईल मध्ये करायचं. तसं रील नाही का आपण थांबा बघू काय बोलते ती. तर बघा इथे आम्ही आला तो उपवनचा जो तलाव आहे तलावाच्या कॉर्नरला समोर आहे तिथे गणपती मंदिर आणि मस्त लाइटिंग केलेली दाखवली तुम्हाला. त्यात चमकलाय आज तिथे उपवन. संगीताचा कार्यक्रम चालू आहे ना. आहे ना आज उपवन चमकलाय म्हटलं. आजला दिवस आहे 4 दिवस. चला तिकडे जाऊन बघूया तारक मेहता वगैरे आलाय का नाही. ए तारक मेहता आलाय का नाही बघूया चला. आज येणार होता तारक मेहता. दे माझी बॅग. बघू कसं काय आहे ते. पैसा बरेच लोक इथे शूटिंग रील्स ब्लॉग्स फोटो काढून नको तू. परत काय 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 करतायत. लहान पोरं पळते
तारक मेहता का उलटा चष्मा आपल्याला बघूया दिसतो का नाही. आणि एक माईक तिला लावलाय, एक माईक मी लावलाय. व्यवस्थित ऑडिओ आहे. बोटिंग बिटिंग पण करतायत. समोर आहे बघा, काय काय लोक शूट पण करतायत. काय हो? हा यावेळेस बंद केलं का तिकडचं? हा? तिकडचं बंद केलंय? हा, हे बंद केलंय. तिकडून कुठून तरी एंट्री असेल दुसरीकडून. हे फिरून येऊया आपण. इथे बघूया काय खाण्यापिण्याचं लावलंय, कलाकृत्या लावलंय ते आपण जरा चेक करूया. मला जरा ऑडिओ चेक करायचं. आपण तिथे अँटी थिएटर मध्ये गेलो ना, ते आतमध्ये कसं काय आहे. हो खायचं प्यायचं बघून लगेच खुश झाली बघ कशी. तिथे माहिती ना आपण ते खाल्लेलं, ती माग भेटते काय पावभाजी पिझ्झा. खाल्ली. नाही पावभाजी. पुरी भाजी खाल्ली. पुरी भाजी काय टेस्टी पण नाही. काय आहे? ए ते बघून आहे ना, जी ललचाय राहना जाय करू नका. अरे टेस्टी नाही ते सोना. नाही का आपण भजी पण खाल्ली होती, चहा भजी काय दम नाही. सगळे ब्लँड होते, एकदम ब्लँड. शेवपुरी पण खाल्ली होती. चव नव्हती त्याला. शेवपुरी पण खाल्ली होती. चवीचं खाल्लंय बाहेर तसं हे नाही. शेवपुरी किती होत्या? 5च ना? पाचक पुचक होती बोलते. अरे बोलते वा. तो ना तुला मम्मीच्या राहून जवळ राहून बोलायला लागेल तर आवाज येईल तुझा. ते घाल ना ग वरती, ते हातात लटकवले ते. मधून एंट्री वाटते. हे सगळीकडे लावून ठेवले. 9:20 झाले का? काय हो? हा झाला टाइम झाला. नाही मी तिला सांगितलेलं 9:02 ला घेतलं, 9:22 ला ती घेतली होती हिने. 20 मिनिटं. हिने घेतली होती, तीन नव्हती घेतली. 5 मिनिटं अजून घेऊ दे. बर ठीक आहे. पटीपरी असं असतं. बरं यावेळी इथे काय कलाकृती वगैरे काय लावलं नाही. म्हणजे पेंटिंग लावतात ते काय लावलेलं दिसत नाही. लास्ट टाइम इथे पेंटिंग होत्या ना, यावेळी काहीच नाही. यावेळी फक्त फुलं ठेवलंय चालायला. आणि लोक येऊन मस्त कोणचा नजारा आहे त्याचा काय हा काय हा स्क्रीन. हा तिकडे स्क्रीन लावले. ए सुरभी, अरे यार इथे फिरून काय नाही मतलब. चला तिकडे बघण्याच्या गोष्टी तिकडे आहेत सगळ्या. आता तिकडूनच जायला लागेल ना बघायला. तारक मेहता तिकडे त्यांनी ते काहीतरी ठेवलं असेल, तिकीट असणार. आता बंद 100% सध्या बंद ठेवा. बंद ठेवा ते जरा बघू आपण असं. तर आम्ही आलोय उतरून खाली. तिथे ग्राउंड आहे तिथे. इथून जाऊ शकते. शैलेश लोढा जे आहेत, तारक मेहता ते आलेले आहेत. या इथून जाऊ. धन्यवाद देता हूं या ना नाही इथून. दिसत. या कार्यक्रमाला काय करतो? दरवर्षी सगळ्यांनी उपस्थिती दर्शन दे. खाली गेली सोनं. खाली कोणाला विचारून गेली तू? प्रतिष्ठान दिवसेंदिवस खालून जातात ना हे भक्त आणि भक्त आज जायचंय? आज जातात. हा, चल. मनापासून इथून आभार. काय नाही दिसणार. मग तेच सांगतोय ना. नाही काय दिसणार. चल मी सांगतोय दिसणार नाही काय. उगाच खाली चालले तिथे घरी. इथूनच बघ. तिकडे स्क्रीन लावली, त्या स्क्रीनवर दिसेल आपल्याला. ठीक आहे, ही चाललेली खाली. तो काय चालला तर बघ. हा थोडीशी फिल्म्स बघायला भेटली आम्हाला तिथे त्या याच्यावर स्क्रीनवर. बाकी तर आपण असं बघतच असतो टीव्हीवर. इथे ते क्लिअर नाही दिसत. बसला तू. वर आहे. चला तारक मेहता लांबून बघायला भेटला. तिथे सध्या शायऱ्या चालू आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे त्यांच्या शायऱ्या चालू आहेत. शैलेश लोढा आहे तो बसलेला आहे. तारक मेहता त्यांना लांबूनच बघायला भेटला. जवळून काय टीव्हीवर बघितलंय तो. इथं काय शायऱ्या बघायला आलोय का? चला चला. चल काय बोलली बरोबर? हम नहीं सुनेंगे बोलते शायरी. काल छान होता. मस्त गाणे असतील. हा ना. मुझको पहचान लो मैं हूँ डॉन. डॉन आलं. डॉन ज्याने डॉनचं गाणं गायलं तो येडे. अरे इथे पण मोठी स्क्रीन आहे बघ. इथं तो तारक मेहता दिसला असता मगाशी त्यांना दोघींना.
हा हा ठीक नंतर आहे. दिसेल तो उभा हा, राहील चला हे मेन अट्रॅक्शन होतं इथलं आपलं येण्याचं कारण हे होतं आहे ना बाकी तर बघणारच आपण मेला तर बघतोच दरवर्षी इथून दिसते आवाज येतोय की नाही काय माहिती तुम्हाला तेव्हा इथून दिसत तारक मेहता. हो जाएगी वा हे लहान आहे त्यांना समजत नाही त्याच्यामुळे ते हसतायत त्याच्यावर त्याला असते ती एक तेव्हा इथून काय असतं? दिसतं बसलेलं तर बघ तो वारावाला दिसला अरे वा. ती बोलते अंकल जेठालाल को बुला लो अंकल दया हमें बुला दया ये बोलते मिसिंग है ये बोलते तारक भाई जेठालाल को बुलाओ यांचीच कॉमेडी आहे ठीक आहे चला बघूया फिरून काय काय दिसतं आपल्याला काय नाही ते तारक मेहता हा? इथून तरी दिसतोय. दुसरा आलाय का नाही नाही हा पहिलेपासून होता ना तो जुना दात. समजलं का हा. हे ऐकलं टीव्हीवर हे टीव्हीवर ऐकलेली आहे ही हे काय रे? नंतर दाखवतील कोणतं शूटिंग इथून तुम्हाला आठवत असेल तर बघा हे काय इथून त्यांना एंट्री ठेवली असेल समोर. लय शूटिंग होतात ना हो, समोर. सिरियलची शिडी खाली उतरते. कमळी झालेली कमळीची सिरियल इथंच किती शूटिंग आहे ना? सिरियलची शूटिंग कमळी हा झी वरती जे लागतात ना झी मराठी वगैरे पुढे असं काहीच नाही पुढे ते असं फिरून तिकडे त्या घाटाकडे जायचं रस्ता घाटाकडे आहे जायचंय आपल्याला घाटाकडे जायचंय हा ठीक आहे चला तेव्हा त्यांच्या गाड्या इथे हे बघा सुंदर उपवनची लाइटिंग वरून आणि इथे आमची परी इथे आमची सोना आणि परी आणि ही आमची सुरभी मस्त लाइटिंग ही काय बोलते बघा आपण लाइटिंग मध्ये खुशी नाही शोधत आपण पक्षी मध्ये खुशी शोधते लाइटिंग तो रोज होती लाइट तो हमारे घर में भी है पक्षी कोणाच्याच घरात नाही जास्त कोणाच्या घरात नाही नॅचरल ब्युटी आहे ती उपवनची पक्षी मग हे पक्षीच एकदम सुंदर काम करतात गाडीवरती आहे ना त्यांची आर्ट असते ती आर्ट आहे हो एखादा जाणारा माणूस आहे असं वरून बरोबर नियम लावून हाकतात तुझ्यावर अरे मम्मी कुठे चला चला तिकडे ही एकटीच उभी राहिली हे एकटीच का उभी राहिले चला ना एकटी का उभी राहिली तू? काय ग माणसं येतात जातात मग तिथं उभे राहतात. येतात जातात काय बोला ना चलो. आम्ही उभे राहिलो आमचं बाय, आम्ही बाय. उभे राहू. तर इथे घाट जो आहे त्या घाटावरती शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम चालू आहे बघा जे समोर पोडियम केलाय त्यांनी स्टेज केलेला आहे आणि तिथे वादन चालू आहे शास्त्रीय संगीताचे संतूर वगैरे सारंगी वगैरे हा? ही लाईट आहे ना ही लाईट आपल्याकडे येते आहे काय एलियन एलियन कुठे हमने आज उपवन फेस्टिवल में एलियन देखा ते व्हाईट वालं ना यूएफओ यूएफओ एलियन एलियन बाजी देखी हम लोग हो हो ड्रोन ही लाईट माताजी लागते ती
दिसते लांबून लांबून दिसते आम्हाला ही लाईट दिसते तुम्हाला ती आहे? दिसते लाईट घरापासून दिसते. असं हे केला एक कांड काय कांड केला सांगतो तुम्हाला. अजून माईक दिसतो तुम्हाला माईकच्या वरती हे आहे ना स्पंज का सॉफ्टवेअर काय आहे ते कुठेतरी पाडलं तिने बघा. हे बघा. नाही भेटत ते पडलं. ते बोलते आता शोधा. आता एवढ्या गर्दीत कुठे जाऊन शोधायचं तिने कुठे पाडलं मला काय माहिती. तिला तो लावलाय माहिती चांगला. जिथं ना की आपण आलो तिथं जाऊ दे आता पडलं तर पडलं दे सोडून. चालत येतात. पडलं तर पडलं द्या सोडून. काय ना काहीतरी नुकसान असतं ते छोटी गोष्ट आहे. स्पंज कुठला तरी कापून आणि लावू आपण त्याचा बनवू त्याला लावू काळा स्पंज आहे ना. ते फिल्टर आहे तो याच्यासाठी व्हॉइस येते ना जास्त एक्स्ट्रा त्याच्यासाठीचा. जाऊ दे छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. पाय देऊन तो खराब पण झाला असेल ना. पाय देऊन तो खराब पण झाला असेल सगळ्यांनी. हा? पाय देऊन तो आता कुठे पडला ते आपल्याला काय माहिती का. तुझ्या कपड्याच्या आत पडलाय का बाहेर पडलाय आत ते काय नाही ते थोडी पडला. माहिती आपल्याला. पाय देऊन खराब झाला असेल तो. हो मग खराबच झाला असेल तर. आणि पुढचा कुठे उडून जाईल ते हलकं फुलकं आहे ते कोणाचाही पाय लागून इकडे तिकडे जाऊ शकतो ते. जाऊ दे पडलं तर पडलं दुसरं आपण हे करू आणि लावतो. माईक आहे ना माईक नाही हरवलं पाहिजे. माईक ना माईक महाग आहे. त्याला पोचलो विठ्ठलाच्या मूर्ती जवळ. इथे फोटो काढलेले आहेत आपण. हो काढले पोरींचे नाही काढले. चला आता यांचा फोटोशूट. तर इथे ठेवलंय त्यांनी संस्कृती आर्ट फेस्टिवल. वरती जे मंदिर आहे ना इथे वरच्या बाजूला जी टेकडी आहे तिथे ठेवलेलं आहे. मागच्या वेळेस त्यांनी त्या ह्याच्या इकडे वरती ठेवलं होतं. यावेळी इकडे ठेवलं म्हणजे तलावाच्या बाजूला होतं. त्यावेळी इथे बघायचं आहे का चित्रकला बघायची हा. चला ना. मला नाही वाटत ते पाठव. आल्यासारखं तिला सगळं बघायचंय. काही डोळ्यातून चुकलं नाही पाहिजे. पाठवणार. इथे लाईन लागले वाटतं या साईडला. हा या साईडला लाईन आहे त्या साईडला. नको नको लाईन वाला नाही. लाईन वाला कार्यक्रम नाही आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 10 तर इथेच वाजली हे बघ. 9:56 झाले. हा हो ना. चला का लाईन एवढं लाईन कोण लावत बसल. गर्दी जाते गर्दी येते. हा तिकडून येतात नाही इकडून जातात. हा मग गर्दी जाते गर्दी येते. चल काय करायचं. नाही जायचं. चला एवढी लाईन कोण लावी. चला एवढ्या गर्दीत नाही जात आपण. कारण मागच्या वेळी चित्र पण खूप बघितले. छान असते ना. हा यावेळी त्यांनी चित्रकला वगैरे लाईव्ह पेंटिंग पण असते ना तिथे. सकाळी घालतो. हो ना? ठीक आहे चला आता पूर्ण मार्केट बघूया. काय इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला दाखवतो. कारण ब्लॉग खूप मोठा होईल हा. याचे 2 पार्ट करायला लागतील मला. चलो ती लाईन जी आहे ना ती लाईन पूर्ण खाण्याच्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला त्या बाजूला. आणि ही लाईन सगळी इकडे जे बुक्स आहेत स्टॉल्स आहेत असं काहीतरी दिसतं. बघूया पुढे असेल खाण्यापिण्याचं काहीतरी दिसेलच आपल्याला. ड्रॉइंग काढून देतात आपण. बघू कसं काय आहे ते. बघा आपली ड्रॉइंग काढून देतात. आणि लोक आहेत ना स्वतःला ड्रॉइंग काढून देतात. आता काय झालं. ड्रॉइंग काढून घेते लाईव्ह. एक जण का क्या 2 जण का. पाळलेली मांजर आहे त्याने खांद्यावरती घेतले. हो ब्लॅक अँड व्हाईट Cute मांजर. असं ऐका ना. ब्लॅक अँड व्हाईट चित्र काढायचं असेल ना हा तर 300 रुपये आणि कलरचं काढायचं असेल तर 500. पैसे जास्त झाले. मी सांगते फोटो काढून नाही होत का. पेंटिंग करायचं. कलर मध्ये येतो. हा फोटो कलर मध्ये येतो ना. असेल तुम्हाला पेंटिंग काढून घ्यायची. म्हणजे पेंटिंग पहिले काढ म्हणजे माझं मी काय त्याच्या विरुद्ध नाही बोलत आहे. पण उगाच कशाला पैसे खर्च करायचे हा माझा हेतू आहे. जर ब्लॅक अँड व्हाईट करायचे असतील ना तर आपण स्नॅपचॅट पैसे वाचले पाहिजेत हा माझा हेतू आहे. माझं हे नाही की बाबा त्याची कला खराब आहे किंवा काय असं काही विषय नाही माझा.
हा? हो आणि तसं पण आपण ब्लॉग बी करतोच आहे, पण कधीतरी करून बघितलं पाहिजे. जेव्हा पैसा येईल, खूप येईल, तुम्ही लोक सपोर्ट कराल तेव्हा तेव्हा ठीक आहे. या बाजूला स्टॉल आहेत सगळे बघा, हे ज्वेलरी आणि कॅप, फलाना, डिमकाना वगैरे बरंच काय 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 असेल. चला या लोकांना बघू दे इकडे. मी करतो हे स्टॉप, पुढे काही interesting झालं तर दाखवतो. आता हे लोक थांबले तिथे. मुरमुरा पापड आहे तिथे. टेस्ट हे बघ परी खाऊ. काय बोलतो खाते ती खाते आणि बोलतो टेस्ट नाही. त्या दोघींची तिला भूक लागली होती म्हणून ती खात होते. हा बरी ये चीज है ना, भूक लागली. इसके जगह भाजी नळ्या घेऊन आली, आता नळ्या खात आहे. हे चांगले बाजरीवाले. यांना टेस्ट करायचं असतं, काही ना काहीतरी खायचं असतं, त्याच्यामुळे चाललं. काय नाही खाताय सगळे. चव आहे का? ते वाला चांगलं होतं. हिने खाल्लं ते चांगलं होतं. माझं पर्सनल मत असं आहे ना, इकडे येऊन फिरावं माणसाने, खर्च करू नये. हा, खर्च करण्यासारखी गोष्ट असेल जे खरंच आहे चांगलं ते बघा आणि मग खर्च करा. बाकी असं फिरून मजा घ्या. मेल्यामध्ये आम्ही लहानपणीपासून तेच केलेलं आहे. जरा आम्ही बसू घेतलाय थोडासा मी विश्रांती. आले का बघते काय. तलाव आहे, थोडा वेळ जरा बसू. तिथून गोल फिरून आलोय आपण असं इकडं. तिथे गेले माकडे बघायला, काय काय बघायला फार आवड आहे तिला या सगळ्या गोष्टी. तर आपण जरा इथे बसलोय आणि जरा एक विषय नेकलेस आहे. मला बोलायचा होता. वाला? मेला बिला म्हणजे हे जे आहे ना, गर्दी आणि मेला पहिले जी मजा होती ना, ती मजा नाही आता. किती वाला? मेल्याची मजा नाही राहिली काय काय ना. मजा नाही राहिली. हा पहिले सारखं नाही, नुसती गर्दी गर्दी, तेच तेच शॉप, तेच काही डिफरंट नाही, असं वेगळं काहीतरी नाही, सगळं सेम 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 आहे ना. आणि ह्या वेळेस ते गोल गोल काय आकाश चक्र, आकाश पाळणा, आकाश पाळणा ते सगळं तिकडे पुढे आहे बाबू, पुढे आहे तिकडे. यावेळी आकाश पाळणा नाही ठेवलं त्याला. त्याच्यावर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात ना, लहान लहान पोरं असतात, त्याच्यावर ऍक्सिडेंट होतात. हो होऊ शकतात ना. नाही होऊ शकत. मस्त तलावाच्या ठिकाणी बसून शांत एका ठिकाणी. एकदा बसलं होतं, त्या मी साईडला पकडून होती. तो ब्लॉग आहे. तेव्हा आम्ही तिकडे गेलेलो, आम्ही नाक्याला गेलेलो तेव्हा. असं घालायचं. गेली ही बाया गेली लगेच तिकडे, ते वाला बारकी छान पोरगी. वाटतं. लय बोलतो तू 100. तिकडे त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला बोलताना. सोना मम्मीचा साथ द्यायला गेली लगेच. चला थोडा वेळ बसलो, विश्रांती घेतो आणि मग निघतो. काही विशेष असेल तर दाखवेन तुम्हाला. तर इथे आपल्याला भेटला एक वेगळासा स्टॉल. साडी आणि साडींवरती पेंटिंग आहे बघा, पेंट केलेला आहे आणि काही हँडवर्क आहे, कलाकृती. आणि बाजूलाच आपल्याला तिथे पेंटिंगचा पण त्यांनी स्टेज केलाय तिथे. जरा तिथे पण जाऊन बघूया आपण पेंटिंग कशी आहे, काय आहे ते. मस्त. जरा इकडे वेगळं काय बघितलं माहितीये का, इथे फोटोज दिसतात आपल्याला. तांजिरो, त्यानंतर गोकू आणि ह्यांचे त्यांचे फोटो दिसतात आपल्याला. अॅनिमीचे जे हे आहेत ना, पोस्टर फोटो. आणि ह्या गोष्टी जे ओरिजिनल आहे, रिअल वाटते बघ. ओ भाई काय पेंट केलंय यार, जबरदस्त पेंटिंग. सगळी वारकरी थीम आहे इथे, वारकरी थीम मध्ये केलंय त्यांनी. पप्पाच कुठं राहिला. विठ्ठलाचे, एवढ्या मागून घेतोस पप्पा, बघ ना. आणि बायकांनी काढलं. महाराजांचा पण केलेलं आहे बघा इथे. मस्त छान. परी बघ तू पण, तुला पण पेंटिंग चांगली येते. तू केलीस तर तुला होईल असा करता येईल. नाही नाही काय. महाराजांचा फोटो. हो बोल. मस्त केलंय. राहवलं नाही तो फोटो महाराजांचा, एवढा रिअल वाटतोय ना. फोटो काढला त्याच्यावर पोस्ट टाकेन मी. अरे मला मोबाईल कुठे ठेवलास? मस्त एकदम ज्याने कोणी काढलं ना
मस्त काढले इथे. आता हे लोक कुठे गेले ते बघायला लागेल मला. कुठे गेले वाटते या लोक. अरे पुस्तकं भेटतात कुठेतरी बघ. थांबले असतील. यांना शोधावं लागेल पहिले शोधते यांना त्याला. तर मला सापडले तिकडे पुढे आहेत ते लोक दिसत आहेत. हे बघा मध्येच उभी आहे. आणि इथे बुक्स वगैरे लावलेले आहेत मराठी इंग्लिश. मिल गई सुरभी. श्यामची आई ओ क्या बात आहे. त्याच्यावर साने गुरुजींचं आहे. हा एसे वगैरे लिहायला सांगतो ते. हा ना. काय हे अशीच बघ. आंबेडकर्स इंडिया अबाउट द ट्रायबल लाईफ. बाबासाहेबांचं लिहिलेलं पुस्तक आहे हे. क्या बात. हो बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. लिहिलंय ना खाली. हे काय इथे लिहिलंय ना बी आर आंबेडकर. चला तर आलो आपण पूर्ण राऊंड मारून. तिथे महाराजांचा जो स्टेज आहे ते मोठी मूर्ती आहे महाराजांची तिथपर्यंत. आणि तिथे सुरभी पेंटिंग लावलेलं तिथे शिवाजी महाराजांचा फोटो हे चित्र बनवलं एकदम बेहूब. कुठं माहिती ब्लॅक अँड व्हाईट ना. हा मस्त बनवलेलं नाही आहे. बघितलं. फोटो काढलाय मी त्याचा दाखवतो तुला. मस्त काढलं होतं ते. मला लय आवडलं ते. ज्यांनी कोणी काढलंय ना ज्या कोणी कलाकारांनी काढले हॅट्स ऑफ. सुंदर कला. आणि पोचलो आपण महाराजांच्या मूर्तीच्या इथे जिथून आपण सुरुवात केली होती. त्याला आता सगळे घरी जायला लागले. जवळजवळ इथे स्टॉल पण बंद व्हायला लागले. चलो ही गर्दी जाणारी आणि येणारी दोन्ही प्रकारची गर्दी दिसते आपल्याला. चलो आणि आता वाजलेलं आपल्याला 10:30 म्हणजे जवळजवळ 2 तास 2.5 तास झाले आपल्याला आपण इकडे फेऱ्या मारतो. हे इथे चालूच राहणार. ज्वेलरी बघ वगैरे वगैरे. चला मग आता मेल्याबद्दल काय बोलणं आहे तुमचं. मग मेला तर फिरून झाला. हा? काय? कधीच येऊ नका खूप पाय दुखतात. हो काय. आणि सोना इथं तिकडे आतमध्ये नव्हतं जायला पाहिजे आपण. आतमध्ये जायला पाहिजे. कुठे आतमध्ये काहीच नव्हतं तिथं. गेलो आहे ना. फक्त ते जे तारक मेहता आहे म्हणजे लोढा काय कुठला काय ना शैलेश लोढा. सॉरी शैलेश लोढा आहे. त्याचं फक्त लांबून दर्शन झालं. लोढा आहे का. मला वाटलं लोढा आहे. नाही का. ठीक आहे ठीक आहे. ओके माफी चुकीचं बोललो असेल तर. चला आता घरी चाललोय आपण. घरी जाऊन तुम्हाला भेटूया. तिथे गाडीची काय परिस्थिती आहे सगळं ते बघायला लागेल. गाडी लावली तिथे पार्किंगला. गर्दी 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 नको वाटतं रे बाबा. मेल्यात म्हणजे एवढी काय खास मजा मला आली नाही. म्हणजे माझं मत बोलायचं ते. तुला सेमच होतं. जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर या. आणि जर पहिल्यांदा नसेल या आता एवढं खास नव्हतं. पहिल्याचा ब्लॉग असतो तो आमचा बघा गेल्या वर्षीचा ना. हा. त्याच्या आदल्या वर्षीचा हे ना? घ्या रे. हे लटकन आहे ना हातावरती माझ्या. हा ते मला तर हातावर दुखायला त्याच्यामध्ये लागला असेल. एकदम छान छान दाखवले. एक मिनिट. आहे की नाही त्या ब्लॉग मध्ये. कारण की आता एवढं खास नाही. तेव्हा मस्त होतं. हा ना? पहिलं चांगलं होतं. नाही आल्यावरती एक गोष्ट झाली मात्र. हा जो तुम्हाला हे दिसतोय का समोरचा जो स्पंज तो पडला माझ्या. काय तो मागवता येतो तो घेता येतो. त्याचा काय एवढा विषय नाही. चलो घर चल के मिलते हैं. तर हे बघा हे कपड्याच्या आत भेटलं तिच्या. पण ते घरी भेटलं असतं आहे ना. हा जो ते स्पंज होता ना त्याचा माईकचा ते इथं भेटला. आता आम्ही आले इथे शॉर्मा खायला. यांना एक शॉर्मा देऊन टाकू खायला. बाहेर आले तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोचलो घरी. बघून झाला मेला बिला. आणि आता वाजले रात्रीचे 11:30. शॉर्मा तिथे थोडा करून आम्ही खाल्ला. म्हणजे 2 शॉर्मा मागवले आणि हाफ करून म्हणजे 4 जणांनी खाल्ले आम्ही. म्हणजे थोडंसं पोटाला आधार. आता घरी आल्यावर घरचं जेवण आहे. तर मी हा ब्लॉग करतो इथे समाप्त. तुम्हाला कसा वाटला जरा कमेंट करून सांगा. हां भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा. स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा. बाय बाय.